डोसा तर खायचा आहे, परंतु डाळ तांदूळ भिजवायचा कंटाळा आला आहे. तर अशा वेळेस एकदम झटपट होणारा आणि टेस्टी देखील लागणारा इन्स्टंट रव्या डोसेची रेसिपी आज आपण बघणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे. रवा जाडसर बारीक कसाही घेतला तरी चालेल. आता हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे. आता इथे मी पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि साधारण 2 चमचे इथे मी बेसन पीठ देखील घेतलं आहे. आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आणि मिक्सरला याची छान बारीक अशी पावडर तयार करायची आहे. आता तुम्ही बघू शकता या सर्व साहित्यांची मस्त अशी मऊसूत पावडर तयार झाली आहे. आता आपण एका पातेल्यामध्ये हे काढून घेऊया. आता या संपूर्ण पिठामध्ये आपल्याला साधारण अर्धी वाटी इतकं दही घालायचं आहे. दही खूप जास्त आंबट घालायचं नाही, अगदी हलकंसं आंबट दही आपल्याला यामध्ये वापरायचं आहे. दही घातल्याने फर्मेंटेशन अगदी छान प्रकारे होतं. आता यामध्ये घालूया पाणी. तर ज्या वाटीने मी रवा घेतला होता त्याच वाटीने साधारण इथे मला 2 ते 2.5 वाटी इतकं पाणी लागलं आहे. आता आपण हे सर्व मिश्रण छान फेटून घेऊया आणि याला 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवूया. आता आपण डोशासोबत खाण्यासाठी बटाटा भाजी बनवणार आहोत. तर त्यासाठी पॅनमध्ये मी 3 चमचे तेल घातलं आहे आणि 1 चमचा इथे मी शेंगदाणे घातले आहे. अर्धा चमचा इतकी हरभऱ्याची डाळ घातली आहे. आता त्यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी. आता आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे, चांगले भाजले गेले पाहिजे हे. आता यामध्ये घालूया 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरची. आता हिरवी मिरची छान परतून घ्यायची आहे. आता लगेच घालूया कढीपत्ता. कढीपत्त्याची 7 ते 8 पाने घातली आहे आणि इथे मी उभा चिरलेला बारीक कांदा घातला आहे. एकदम स्लाइस बारीक अशा करून घेतल्या आहे. आता संपूर्ण कांदा छान गुलाबी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतला की त्यामध्ये अर्धा चमचा इतकी हळद घातली आहे आणि पुन्हा याला छान परतून घ्यायचं आहे. आता घालूया यामध्ये चवीपुरतं मीठ आणि हे सर्व मिक्स करून घेऊया. आता यामध्ये घालूया पाणी. डोशासोबत आपण जी चटणी बनवतो किंवा जो बटाट्याचा मसाला बनवतो तो खूप जास्त ड्राय म्हणजेच कोरडा कोरडा नसतो, तो थोडासा असा ज्युसी टाईप असतो. त्यामुळे आपण यामध्ये पाणी वापरलं आहे. आता यामध्ये घालूया बटाटा. तर बटाटा मी कापून न घालता असा हाताने कुस्करून घातला आहे, म्हणजे थिकनेस पण छान येतो आणि मसाला पण एकदम छान बनून तयार होतो. आता हे मिश्रण छान एकजीव करून घेऊया आणि मग त्यामध्ये फ्रेश अशी कोथिंबीर यामध्ये घालूया. तर इथे मी अर्धा कप इतकी बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर घातली आहे आणि पुन्हा याला मिक्स करून घेऊया. आपली ही रव्याच्या डोशासोबत खाण्यासाठी परफेक्ट अशी बटाट्याची भाजी बनून तयार झालेली आहे. कलर देखील अप्रतिम आलेला आहे. आता आपलं पीठ देखील छान भिजलं गेलं आहे. त्यामध्ये घालूया चुटकीभर इतका बेकिंग सोडा आणि सोबतच थोडंसं पाणी. आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त एकाच डायरेक्शनमध्ये याला फेटायचं आणि लगेचच याचे गरमागरम डोसे आपण बनवायला घेऊया. बॅटर तुम्ही बघू शकता कशा प्रकारची कन्सिस्टन्सी याची ठेवली आहे. सर्वात महत्त्वाची टिप, अगोदर तवा छान गरम करायचा, त्यानंतर त्यावरती पाण्याचा एक शिपका द्यायचा, म्हणजे पाणी थोडंफार शिंपडायचं, म्हणजे हीट जी आहे ती एकदम कंट्रोलमध्ये येते. आणि मग नंतर हे सर्व बॅटर हळूहळू यावरती पसरायचं आणि चमच्याच्या साहाय्याने याला छान सर्वत्र पसरून घ्यायचं आहे. आता यावरती घालूया 1 चमचा तेल आणि सोबतच इथे मी पोळी मसाला घातला आहे. पोळी मसाला घातल्याने चव अप्रतिम येते.
पोळी मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे आणि यावरती घालूया. थोडंसं आणखी तेल, तुम्ही बटर देखील वापरू शकता. आता तुम्ही बघू शकता कलर देखील सुरेख आला आहे, एकदम दिसतानाच क्रिस्पी असे दिसत आहे. अशाच प्रकारे आपल्याला सर्व डोसे बनवून घ्यायचे आहे. तुम्ही आवाज बघू शकता, एकदम जाळीदार आणि क्रिस्पी असे डोसे आपले बनवून तयार झाले आहे आणि त्यावरती रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे. असं खाताना जाणवणार देखील नाही की हा डाळ तांदळाचा डोसा नाही आहे, हा आपण रव्यापासून बनवलेला आहे. आता आपण यावरती घालूया आपण जी बनवलेली बटाटा भाजी आहे ती यावरती स्प्रेड करूया आणि हा मसाला डोसा गरमागरम सर्व करूया. आता ही सर्व मसाला यावरती पसरून घ्यायचा आहे आणि याला आपण फोल्ड करू. ही रेसिपी अगदी कमी वेळात आणि शिवाय घरच्या साहित्यात बनवून तयार होते, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आता या गरमागरम बटाटा भाजीसोबत आणि या पोळी मसाल्यासोबत मी हा डोसा सर्व केला आहे. तुम्हाला देखील असाच क्रिस्पी आणि एकदम जाळीदार रव्याचा डोसा बनवायचा असेल तर मी सांगितलेल्या प्रत्येक टिप्स नक्की फॉलो करा. तुम्हाला ही रव्या डोश्याची आणि या चटणीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनव्या सोप्या रेसिपींसाठी क्विक रेसिपीज ऑफ वैष्णवी या कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि शेजारील बेल आयकन नक्की प्रेस करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा. धन्यवाद.